येस, ग्रेट मॉर्निंग करून द्यायची आहे. ग्रेट मॉर्निंग सर. ग्रेट मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी दीपाली सस्ते मोशीतून बोलत आहे. या कॉलवरती मी वजन कमी करण्यासाठी आले होते, पण एका अफ्रेशच्या बॉटलसाठी आले होते. मला माहिती नव्हतं हे न्यूट्रिशन आहे काही. मी मयुरी मॅमला फर्स्ट टाइम पाहिलं होतं. त्याच्या अगोदर त्या ओबेस होत्या, त्यावेळेस मी त्यांना कधी पाहिलं नव्हतं. पण त्यांच्यातला चेंजेस मला खूप आवडला होता. त्यावेळेस मी त्यांना म्हटले की मला पण वर्कआउट करायचं आहे, मला फक्त अफ्रेश द्या. तर मॅडमनी मला प्रॉपर गायडन्स केलं, सांगितलं की तुम्ही असं असं न्यूट्रिशन घ्या, वर्कआउट करा, तुम्हाला रिझल्ट येईल. तर मी सुरुवात फक्त सस्ते सरांचं वजन कमी करण्यासाठी घेतलं होतं हे न्यूट्रिशन. पण त्यावेळेस त्यांना डाऊट होता, का तर त्यांना निगेटिव्ह सांगितलं होतं सदस्यांनी. पण मला नव्हतं कुणी अगोदर सांगितलं. तर त्यांनी नाही केला, मला म्हटलं तुला करायचंय तर तू कर. त्यावेळेस मी सुरुवात केली. सुरुवात केल्यावर घरातून मला सगळे निगेटिव्ह करायला लागले. पण मी विश्वास ठेवला मयुरी मॅमवर. त्या सांगत होत्या की ह्यानी वजन कमी होईल, माझ्यात जर एवढा चेंजेस होत असेल. त्यांनी त्यांचा बिफोर आफ्टर फोटो दाखवला आणि मग त्याच्यावर माझा विश्वास बसला. कारण का आपण इतर बाहेरच्या लोकांवर विश्वास नाही ठेवत. पण त्या आमच्या जवळच्याच होत्या. जवळच्या म्हणजे माझा मुलगा आणि त्यांचा मुलगा एका स्कूलमध्ये होता. त्यामुळे त्या मला फसवू शकत नाही, हा मला विश्वास होता. आणि त्यामुळे मी या फॅमिलीत जॉईन झाले. आणि मला जबरदस्त असा 3 महिन्यात 18 किलोचा मी वेट लॉस केला. आणि खूप अमेझिंग असे बदल व्हायला लागले. पूर्ण आपल्या म्हणजे वजन कमी होणे हाच उद्देश नव्हता. बाकीही सगळे बाय डिफॉल्ट सगळे डिसऑर्डर गेल्या आणि चेंजेस खूप व्हायला लागले शरीरात. त्यामुळे या फॅमिलीला मी सगळे म्हणत होते सोड सोड, पण म्हणजे 3 महिने केलं की बंद कर, पण मी नाही सोडलं. मला ही फॅमिली खूप आवडली. आणि निगेटिव्ह सदस्यांना मी पॉझिटिव्ह करून आज माझ्या बरोबर वर्कआउटला जॉईन केलेलं आहे. न्यूट्रिशनला जे नको म्हणत होते ते आता न्यूट्रिशन घेतात, इनटेक करतात. आणि जबरदस्त त्यांचाही रिझल्ट आलेला आहे. माझी वा. मुलगी जी सुरुवातीला न्यूट्रिशन घेत होती, तिला घेऊन नव्हते देत, पण आता तीही वर्कआउट करून न्यूट्रिशन घेते. सस्ते सर पण वर्कआउट करून न्यूट्रिशन घेतात. वा. आणि हा सगळा कॉन्फिडन्स कशामुळे झाला, तर आपण 2 टाइम वर्कआउट करतो, जे न्यूट्रिशन घेतो ना, त्यातून आपल्या बॉडीमध्ये खूप सारे चेंजेस होतात, जे आपल्याला सुद्धा कळत नाही. बाय डिफॉल्ट होत राहतात. जेव्हा आपल्या शरीरात चांगलं अन्न जातं ना, त्यावेळेस ऑटोमॅटिक आपलं शरीर हे चांगल्या पद्धतीने रिॲक्ट होतं. त्यामुळं मी थँक्यू म्हणते माझे ग्रेट आरोग्य सल्लागारांना, की त्यांनी मला या ट्रॅकवरती आणून सोडलं. सुंदर असा ट्रॅक आम्हाला भेटलेला आहे, फॅमिली भेटलेली आहे. आणि आमचं आयुष्य खूप सुंदर होत चाललेलं आहे. वा. येस सर. नक्कीच मॅम, तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की बरेचसे लोक म्हणतात की 3 महिने घेतल्यानंतर वजन कमी होतं आणि परत वाढतं. तर तुम्ही आज जवळपास 2-3 वर्षापासून आहात. तर मग तुम्हाला हो. असा अनुभव आलेला आहे का? आणि हे न्यूट्रिशन रेग्युलर बेसिसवरती तुम्ही घेत आहात, तर तेही सांगायचे मॅम. हो, बरेच सदस्य म्हणतात की ते प्रॉपर नॉलेज घेत नाहीये. 3 महिने करतात, न्यूट्रिशन घेतात, वर्कआउट करतात आणि पुन्हा बंद करतात. जी पूर्वीची लाईफस्टाईल होती ना, तीच चालू ठेवतात. म्हणजे अवेळी खाणं, बाहेरचं फास्ट फूड खाणं, त्याच्यावर कंट्रोल नाही राहत. किती प्रमाणात खाल्लं पाहिजे हे माहीत नसतं त्यांना. कॅलरी मॅनेजमेंट शिकून घेत नाही. या फॅमिलीत आले ना तुम्ही, तर कॅलरी मॅनेजमेंट शिकून घेतलं ना, तर तुमचं वजन कधीच वाढणार नाही. आहे तेवढंच मेंटेन राहणार आहे. पण बरेच सदस्य 3 महिने करतात, बंद करतात, वर्कआउट करत नाही, न्यूट्रिशन घेत नाही, कॅलरी मॅनेजमेंट करत नाही आणि इतर सदस्यांना चुकीचं गायडन्स करतात. जे मलाही केलं होतं, की हे काय तात्पुरतं आहे, थोडे दिवस आहे. हे बंद केलं ना तू, की तुझं वजन परत वाढणार आहे. पण मी 2 वर्ष होऊन गेलेले आहे मला. मी या कॉलवरती टिकून आहे. पण असं कधीच होत नाही. आपण जर प्रॉपर नॉलेज घेतलं ना कोणत्याही गोष्टीचं, तर त्यात आपण यशस्वीच होतो. त्यात आपण आपलं वजन वाढत नाहीये. त्यामुळं मी सर्वांना कृपया करून सांगते, 3 महिने करा, पण प्रॉपर करा. आणि तिथून पुढे कॅलरी मॅनेजमेंट शिकून घ्या. पाण्याचं इनटेक किती ठेवायचा हे पण माहिती करून घ्या.
प्रॉपर नॉलेज घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाहीये. मी जर वाव. प्रॉपर नॉलेज नसतं घेतलं, तर मी माझ्या फॅमिलीला हेल्दी आणि हॅप्पी करू शकले नसते. जे निगेटिव्ह होते, माझ्या फॅमिलीतील सगळे सदस्य निगेटिव्ह होते. मी जर त्यांचं ऐकत राहिले असते ना, तर आता मी सुद्धा पूर्णपणे निगेटिव्ह झाले असते. पण मी एकटी पॉझिटिव्ह राहिले. माझ्या वेलनेस कोचचं ऐकत राहिले. त्यांनी मला जे पॉझिटिव्ह ठेवलं, त्यामुळे मी माझ्या घरातील पूर्ण फॅमिलीला पॉझिटिव्ह करू शकले. कारण वाव. का चांगल्या गोष्टीला कधीही खूप वेळ लागतो, पण वाईट गोष्ट लगेच होते. आणि जर तीच मी वाईट गोष्ट जर लगेच स्वीकारली असती, निगेटिव्ह लोकांच्या संगतीत राहिले असते, तर वाईटच झालं असतं. मी आता तुमच्या समोर वर्कआउट करताना दिसले नसते. पण मी चांगल्या फॅमिलीत जॉईन झाले. त्यामुळे मी आता तुमच्या समोर वर्कआउट करू शकले. मी मला मेंटेन करू शकले. आणि थँक्यू म्हणते मी माझ्या आरोग्य सल्लागाराचं, की हे सगळं श्रेय त्यांच्यामुळे आहे. वाव. येस सर. मॅम, आणखी एक प्रश्न तुम्हाला महत्वाचा विचारायचा आहे, की आता 3 महिने घेतलं आणि त्याच्यानंतरच्या 2 वर्षामध्ये तुम्ही सर्व काही खाताय? हो, सर्व काही खाते. पण किती प्रमाणात खायचं, कोणत्या वेळेत खायचं, हे माहिती पाहिजे. आपण खायला नक्कीच. सुरुवात केली ना, तर एक गुलाबजाम खायचा तिथे 4-5 गुलाबजाम खातो. पण असं करायचं नाही. जेवढ्या प्रमाणात खायला सांगितले ना, तेवढ्याच प्रमाणात खायचे. वाव, नक्कीच येस. मॅमला कॅलरी मॅनेजमेंटचं नॉलेज या ठिकाणी मिळालेलं आहे आणि कॅलरी मॅनेज कशा करायच्या ते त्यांनी आता सांगितलेलं आहे. आणि ते नॉलेज येण्यासाठी ॲटलिस्ट तुम्हाला 3 महिने प्रॉपरली द्यावे लागतात, हेही मॅमने सांगितलेलं आहे. तर थँक्यू सो मच मॅम, खूप सुंदर आणि अमेझिंग असा मॅमचा